वाळूच्या टिपरवर 7,86,000 रुपये दंड. मोटार वाहन निरीक्षक योगेश पाटील यांची कारवाई. पत्रकारांना सविस्तर माहिती देण्यास बीबी पोलिसांची टाळाटाळ. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसील अंतर्गत येणाऱ्या खापरखेडा लाड या वाळूघाटावर काही गावकऱ्यांनी अवैध वाहतूक होत असल्यानं दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी वाळू वाहतूक अडवून पोलीस स्टेशन बीबी यांना माहिती दिली. त्याप्रमाणे बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री घटनास्थळी उशिरा दाखल होत काही टिपर ताब्यात घेतले व ठेकेदारांना विना रॉयल्टी टिपर घाटातच थांबवून ठेवले. बीबी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टिपरची माहिती लोणार तहसीलदार यांना देण्यात आली. यावेळी काही टिपर धारकांजवळ रॉयल्टी आढळून आल्या. मात्र ओव्हरलोड वाळू असल्यानं तहसीलदार व बीबी पोलीस यांनी चेकिंगसाठी बुलढाणा आरटीओ यांना कळवलं. बुलढाणा आरटीओ यांनी सदर टिपरचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर चढून मोजमाप केले असता अनेक गाड्यात क्षमतेपेक्षा जास्त वाळू आढळून आली. MH28 BB 9922, MH28 BX 6717, MH28 BB 6040, MH28 BB 9932, MH28 BB 9931, MH28 BB 4175, MH28 CF 8743, MH28 BB 9925, MH28 BB 9242, MH28 BB 7202 वर 5,86,000 रुपये व इतर 3 वाहनांकडून मोटार वाहन कायद्यान्वये 2 लाख रुपये असा एकूण 7,86,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. दंडात्मक कारवाई करून सर्व टिपर सोडून देण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीर सिंग दिलावर यांच्या मार्गदर्शनात योगेश पाटील मोटार वाहन निरीक्षक, निखिल ठाकूर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, राजेश ढाकणे, वामन आडसर यांनी ही कारवाई केली. अशा प्रकारे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या शासनाच्या लाखो ब्रास वाळूला चुना लावून शासनाचा महसूल बुडवत आहेत. दररोज अशा प्रकारे शेकडो वाहने अतिरिक्त रेती वाहतूक करत असून याकडे जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्थानिक पोलीस मंडळ अधिकारी, तलाठी यांनी लक्ष द्यावे. अन्यथा या सर्वांवर कारवाई करण्यासाठी महसूल मंत्री मुंबई यांना लेखी निवेदन देणार असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया देवानंद सानप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. लोणार तालुक्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून अवैध वाळू वाहतूक होत आहे, अवैध उत्खनन होत आहे. याबद्दल स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही. काल परवा दिवशी बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई झाली. 8-10 गाड्यांना टिप्परांना पकडून परिवहन खात्याने त्यावर 5,86,000 रुपयाचा दंड केलेला आहे. त्यांच्याकडे पावती होती, मान्य आहे, पण पावती असून त्यामध्ये ओव्हरलोड चाललं होतं. हे बुलढाणा परिवहन खात्यानं बीबी पोलीस स्टेशनला येऊन या ठिकाणी कारवाई केलेली आहे. संबंधित तहसीलदार साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, यांनी तात्काळ याकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि ही कारवाई केली पाहिजे तालुक्यामध्ये. अन्यथा या सर्वांची तक्रार मी माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांना मी लेखी स्वरूपात तक्रार करणार आहे यांच्यावर कारवाईसाठी.